श्री स्वामी समर्थ. आज गुरुवार, स्वामीवार. आज ज्यांना आरतीचा मान मिळालेला आहे असे आपले जे स्वामी भक्त आहेत त्यांच्याबद्दल आधी थोडी माहिती देतो. श्री अजय जाधव व सौ मनीषाताई जाधव. जाधव कुटुंबीय बरेच वर्ष झाले स्वामी सेवेत आहे. त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे मगाशीच आम्ही 5:30-6ला माझा आणि दादांचा विषय झाला की आपल्या इथे काही असे सेवेकरी आहेत की ते आपल्या मंदिरापासून फार दूर राहतात, पण एकही गुरुवार चुकवत नाहीत. मग भले काही अडचणी असो, त्या कुटुंबाच्या पैकीच एक जाधव कुटुंब आहे, मनीषाताई आणि अजय जाधव. मध्ये आधीसुद्धा पाऊस असला तरी सहकुटुंब येतात, नातवाला घेऊन येतात. त्यांची स्वामी सेवा ह्याच्यावरनं दिसतेच आपल्याला. तर अशा दाम्पत्याचा मी दादांना विनंती करतो की त्यांनी सत्कार करावा. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आता आजच्या आरतीचा मान ज्यांना मिळाला त्या मनीषाताई मनोगत बोलू इच्छितात. स्वामी ओम. दादांच्या निर्देशनाखाली आणि स्वामींच्या आशीर्वादाने मी आज वर्षाला ॲडमिट होते, हॉस्पिटलमध्ये होते. माझी अवस्था खूपच बिकट होती आणि खूप ताप होता आणि सांगायचं म्हणजे ते रिपोर्ट निगेटिव्ह येत होते, पण कळत नव्हतं काय नक्की. टेम्परेचर इतकं होतं, डॉक्टरांनाही काही समजत नव्हतं. आज वर्षालाच मी हॉस्पिटलमध्ये होते. आज वर्षाला मी इथं आहे दादांच्यामुळे आणि स्वामींच्या आशीर्वादाने मी आज इथं इतकं. आणि आज आरती करायला भेटली, आरतीचा मान मिळाला. माझे डोळे भरले होते आतमध्ये. मला खूपच छान वाटलं आणि दादांमुळंच हे सगळं शक्य झालं आहे आणि स्वामींमुळं ही गोष्ट अशक्यही शक्य झाली. म्हणजे हा अनुभव माझ्या खूप लक्षात राहण्यासारखा आहे. मी आज बसमध्ये पण तोच विचार करत होते की आज मी बसमध्ये सही सलामत चालली आहे मंदिरात. आज वर्षाला मी हॉस्पिटलमध्ये होते आणि हे खरंच स्वामींचं आणि दादांचं हा मला खूपच प्रचिती आलेला अनुभव आहे. खूप म्हणजे खूप भरून येतं आहे बोलायला. दादांमुळंच हे सगळं शक्य झालं आहे. स्वामी ओम. श्री स्वामी समर्थ. आज अन्नदानाचा ज्यांना मान मिळालेला आहे हे जे स्वामी भक्त आहेत, मी मागे एकदा बोललो होतो, लक्षात असेल नसेल माहीत नाही, आठवण करून देतो. आता कसं आहे बघा, दादांचं कार्य इथलं सीमित राहिलेलं नाही आहे. पुण्यापुरतं, महाराष्ट्रापुरतं, भारतापुरतं, भारताबाहेरही गेलेलं आहे. दादांना भारताबाहेरसुद्धा ऐकलं जातं, पाहिलं जातं. त्याच माध्यमातनं एक वर्ष होऊन गेलं, एक दाम्पत्य आपल्या मंदिराशी जोडलं गेलेलं आहे. हे दाम्पत्य म्हणजे श्री व सौ गोडबोले कुटुंब. श्री सुधीरराव गोडबोले आणि सौ शुभांगीताई गोडबोले हे कुटुंब हे कॅलिफोर्नियाला राहतात. सतत माझ्या थ्रू दादांच्या संपर्कात असतात. त्यांच्या ज्या काही अडीअडचणी असतात त्याच्याबद्दल शंका समाधान सतत विचारत असतात. मंदिराबद्दल उत्सुकतेने सगळे माहिती घेऊन वेळोवेळी विचारत असतात, काय मंदिराचे उपक्रम आहेत काय. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे जे काही दर गुरुवारी दादांचं प्रबोधन केलं जातं, दादा करतात, ते उत्सुकतेने ते ऐकतात, फीडबॅक देतात विशेष म्हणजे, आणि सांगतात मला की खूप आवडलं. आणि त्या माध्यमातनं मी मागे बोललो होतो की दादांच्या प्रबोधनाच्या माध्यमातनं बऱ्याच जणांना आपले जे काही प्रश्नाचे उत्तर आहेत ते सुद्धा मिळतात असं आढळून आले मागे. त्या पण सांगतात की माझे बरेच प्रश्न आपोआप हे दूर होतात. आता हे सुधीरराव जे आहेत गोडबोले हे मूळचे सदाशिव पेठेतले, त्यांचा इथे वाडा आहे. आता इथे नाही ते राहत, आपल्या इथे पुण्यामध्ये इंजिनिअरिंग कॉलेजचे ते पदवीधर आहेत आणि नंतर ते US सेटल झाले. आणि शुभांगीताई ज्या आहेत त्या पेशाने डॉक्टर आहेत, त्याही तिथे त्यांचा मोठा व्याप आहे डॉक्टर. तर असे गोडबोले कुटुंब सध्या कॅलिफोर्नियामध्ये वास्तव्यास आहेत, सतत संपर्कात असतं. आजचा अन्नदानाचा जो काय आहे विषय सगळं त्यांच्यामार्फत आज त्यांनी अन्नदान केलेलं आहे. तर मी सगळ्यांना हे करतो की आपण सगळ्यांनी मिळून गोडबोले कुटुंबियाचं टाळ्या वाजवून कौतुक करूयात. आणि आपल्याला अभिमान आहे की आपल्या मंदिराचं नाव
देशाबाहेर जात आहेत त्यांच्या माध्यमातून. मगाशी मी म्हटलं दादा जे काही इथे कार्य करतात, आता सर्वांना आपण सगळे जुने सेवेकरी आहात, सगळ्यांना माहितीच आहे, तरी पुन्हा त्याचा उच्चार करतो कारण आता गुरुपौर्णिमा जवळ आलेली आहे. त्यामुळे दादा जे सांगतात, मागे मी बऱ्याचदा म्हटलं की श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा, संयम ठेवा, ते आपल्या प्रबोधनातनं नेहमी सांगतात. त्याचं कारण काय आहे, दादा जे सांगतात ते श्रद्धा ठेवा म्हणायचं. श्रद्धा जर ठेवली तर त्याच्यानंतर मग कृतीमधनं आपल्याला दिसतं असं म्हणतात. कृती जे आपण करतो ते श्रद्धा ठेवल्यावरच ती कृतीतनं आपल्याला ते जाणीव होती आणि कृतीच्या फळाचा अनुभव निश्चितच आपल्याला तो पॉझिटिव्ह मिळतो असं म्हणतात. म्हणून नेहमी गुरु जे आपल्याला सांगतात, मार्गदर्शन करतात, दादा जे इथं सांगतात ते अंतिम सुख कसं आहे याच्याबद्दलच दाखवतात. मी असं म्हणेन, गुरुवचनावर विश्वास ठेवून त्यांच्या आज्ञेप्रमाणे जो वागेल त्याचं निश्चित कल्याण होईल, मी एवढं सांगतो. श्री स्वामी समर्थ. आता आपल्या मंडळाच्या महिला सेवेकरी सौ रागिणीताई, मी यांना विनंती करतो कृपया त्यांनी इकडे यावं आणि आपली गायन सेवा सादर करावी. नुकताच आपला गुरुवारी पालखी सोहळा फार उत्साहात साजरा झाला आणि शनिवारी आषाढी एकादशीमुळे सगळे भक्तगण पालख्या पंढरपुरात दाखल होणार आहेत. त्याचं वर्णन म्हणून मी आत्ता हे गाणं सादर करत आहे. सा नि ध नि ध म ग म ध म ग म ग सा सा म ग ध म नि ध सा नि सा ध नि सा आनंदाचा कंद उभा पांडुरंगा, आनंदाचा कंद उभा पांडुरंगा, गोपाळांचा संग भोवता उभा, गोपाळांचा संग भोवता उभा, आनंदाचा कंद उभा पांडुरंगा, आनंदाचा कंद उभा पांडुरंगा. चंद्रभागा तीरी शोभे पुंडलिक, चंद्रभागा तीरी गम ग सा ग म ध म ध म ग म धनी धनी ध म धनी सा सा नि धनी ध म प. चंद्रभागा तीरी शोभे पुंडलिक, संत अलौकिक गर्जताती, संत अलौकिक गर्जताती. पांडुरंग 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 पांडुरंग, आनंदाचा कंद उभा पांडुरंगा, आनंदाचा कंद उभा पांडुरंगा. भाळे भोळे जन गाती ते सगळे, भाळे भोळे जन गाती ते सगळे. विठ्ठला आवडे प्रेम त्यांचे, विठ्ठला आवडे प्रेम त्यांचे, आनंदाचा कंद उभा पांडुरंगा, आनंदाचा कंद उभा पांडुरंगा. नारी नर मिळाले आनंदे गजर, नारी नर मिळाले आ नारी नर मिळाले आनंदे गजर, होतो जय जयकार महाद्वारी, होतो जय जयकार महाद्वारी. पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी, पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी, पांडुरंग हरी जय जय पांडुरंग
हरी पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी आनंदाचा कंद उभा पांडुरंग आनंदाचा कंद उभा पांडुरंग एका जनार्दनी प्रेमळ ते जन एका जनार्दनी प्रेमळ ते जन प्रेमळ ते जन प्रेमळ ते जन एका जनार्दनी प्रेमळ ते जन करीती भजन विठोबाचे करीती भजन विठोबाचे विठ्ठल रखुमाई जय जय विठ्ठल रखुमाई 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 विठ्ठल रखुमाई जय जय विठ्ठल रखुमाई. अप्रतिम. आज आवाजही फार छान लागला. मला वाटतं थोडं मिश्र खर्ज वरचा पट्टी मला इतकं कळत नाही, पण ऐकायला फारच सुरेख होता आवाज. आता मी दादांना विनंती करतो की त्यांनी प्रबोधनाला सुरुवात करावी. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आपण सामुदायिक जप पहिला घेऊ. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता
सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. श्री स्वामी समर्थ. आत्ता रागिणीताईंनी जी आठवण करून दिली, त्यांच्या गीतांमधनं पंढरपूर उभं राहिलंच, पण मागच्या गुरुवारचा सगळा सोहळासुद्धा आपल्या डोळ्यासमोर उभा राहिला. मागच्या गुरुवारी आपल्या मंदिरातर्फे जो पालखी सोहळा झाला होता तो आपल्या समीर यांनी यूट्यूबला पाठवला होता. त्याच्यानंतर आपल्या आणखीन एक सेविका आहेत पल्लवी घायाळ, इंस्टाग्रामला तो आला होता. आणि सध्या हा जो जमाना आहे, आपल्याला जेवढं जास्तीत जास्त प्रसारमाध्यमाच्या मार्फत स्वामी भक्तांच्यापर्यंत जेवढं पोचता येईल, आणि मला वाटतं हा भरपूर त्याला प्रतिसादही मिळालेला आहे. मागचा गुरुवार सगळ्यांनी खूप आनंद घेतला आहे पालखी सोहळ्याचा. अगदी आपले लहान जे सेवेकरी होते, 3 वर्षाच्या सेवेकऱ्यांपासून 80 वर्षाच्या सेवेकऱ्यांपर्यंत सगळ्यांनी, महिला पुरुष सगळ्यांनी तो पालखी सोहळ्याचा आनंद घेतला, दिंडीचा आनंद घेतला. आणि आज ह्या गीतांमधनं आपण पंढरपूरलाही जाऊन आलो सगळे. आता एक त्याच्यात रागिणीताईने एक उल्लेख केला होता की एकादशी जवळ आली आहे म्हणून. आता 26 तारखेला म्हटलं एकादशी आहे ना ती, पण एकादशीच्या अगोदर एक महत्त्वाचा दिवस येतो, सगळ्यांना हवा असा वाटणारा. हां, कांदेनवमी. बरोबर. कांदेनवमी सगळ्यांना एकदम लगेच चेहरे सगळे, कुठेही त्याचा हे नाही. बाहेर पाऊस पडतो आणि पाऊस नाहीच आहे आता. एवढी सगळी संख्या बघून पाऊस नाही असंच वाटतं. कारण पाऊस असता तर ह्या आपल्या सेवेकरांनाही पाऊस लागला असता, पण सेवेकऱ्यांच्याबरोबर बाहेरचे पण भक्त बरेचसे उपस्थित दिसत आहेत. मला अजून त्या बाजूलाही बरीचशी संख्या आहे. माझ्या समोर इथे बसलेली लोक आहेत आणि हे सगळे इथून नाही, खूप दुरून आलेले आहेत. मांजरीहून काही आलेले आहेत, धायरीहून आलेले आहेत, सांगवीवरनं आत्ता जाधव परिवार सांगवीहून आलेला आहे. असे फार लांबून लांबून लोक आलेली आहेत. त्यामुळे पावसाचा कुठलाही बाऊ न करता जो इथे आला तर तो भाग्यवान म्हणला पाहिजे महाराजांच्या शब्दामध्ये, की जे भाग्यवान आहेत ते इथपर्यंत येतील. हां, सेवेकर अजून आहेत, काही मार्गामध्ये पण आहेत, येतील काही. पण हा कांदेनवमी खूपच काय म्हणतात, असं तोंडाला पाणी आणणारा जो पदार्थ आहे आपल्या जेवणामधला, आपल्या भोजनामधला, कांदा भजी. हे सगळ्यांना नुसतं नाव काढलं ते आता सगळ्यांच्या डोळ्यासमोर ते सगळे उभं राहिलं असेल. महिला वर्ग त्यांच्या त्या ह्याच्यात विश्वात लगेच कांदे कापायचे, पीठ भिजवायचं आहे. पूर्वी तसं होतं, सगळ्या घराघरातनं फार मोठ्या उत्साहात साजरे, म्हणजे आता असेल, पण पूर्वीचे लोक खरोखरीच ह्या दिवसानंतर कांदा आणि लसूण बंद करायचे. आता कांदा लसूण सुरू असतो तरी पण कांदेनवमी पाळली जातेच ती. कांदा लसूण बंद करणार म्हणून, पण कांदेनवमी आहे म्हणून आता बऱ्याचशा ठिकाणी बघतो, काही आहेत असे परिवार असे आहेत, एकत्र राहणारे आहेत, किंवा आपापल्या इमारतीमधली लोक एकत्र येऊन कांदेनवमी साजरी करतात. बरेच जण उत्साहाने त्याच्यामध्ये भाग घेतात, पुरुष लोक पण भाग घेतात. कांदे कापणं, पीठ भिजवणं, कांदे कापताना बोटं कापली जात आहेत, पण काही काही ना आहे, उत्साह आहे. शेवटी त्या महिलांनाच सगळं करावं लागतं त्या घरामध्ये. पण चांगली अशी खमंग भजी तळतायत, सगळीकडं वास दरवळतोय. एकीकडं कांद्याची आमटी टाकलेली आहे त्याला फोडणीला, एकीकडं थालपिठं लावलेली आहेत. पाणी सुटलं जोशी काकू म्हणतात. तुम्ही करून आणायचं ना, आज सगळ्यांना झालं असतं ते. खरंच जोशी काकू खूप उत्तम करतात. हा सगळा मी आत्ता जे जे पदार्थ वर्णन केले ना, जोशी काकू खूप उत्तम करतात. आपल्या सगळ्या महिला वर्ग पण त्याच्यामध्ये आहेच, सगळ्या तयारीच्या आहेत. आत्ता म्हणलं तर आत्ताही करून आणतील. मी आता जास्ती बोलत नाही, उगाच जास्ती तोंडाला पाणी सोडलं तर सगळे उठून जायचे इथून. मेंगे तयारच आहेत, फक्त त्यांना आदेश करा की ते जाऊन कुठूनही बघा आता आणतील की नाही ते भजी वडे. तुम्ही फक्त सांगा असं असं पाहिजे. तर हा उत्सव किंवा हा जो उत्सव म्हणता येईल आपल्याला, त्याच्यामागे काही काही शास्त्रीय कारणं पण असतात की इथून पुढची हवा आणखीन खराब होणारी असते. आषाढ महिना सुरू असतो. आषाढ महिन्यामध्ये आपण बघितलं, आजच बघितलं, वातावरण एकदम कुंद होतं, पाऊस सुरू झालेला होता. आणि असा हा पुढचा महिना, पूर्वीच्या काळामध्ये महिना पाऊस राहायचा. मग त्याच्यामध्ये आपली
पचनसंस्था जी आहे ती जास्ती आणखीन बिघडू नये. कांदा हा इथून पुढं मिळणारा चांगला मिळेल असं नाही. ज्या लोकांच्याकडे अगोदर कांदे घेतलेले असतील तर ठीक आहे, पण हा पावसात मिळणारा कांदा चांगला असेल का खराब असेल का काहीच मग सांगता येत नाही. मग अशा ह्याने आपलं जी पचनसंस्था आहे आपलं पोट बिघडू नये. पूर्वज आपले फार हुशार होते, त्याच्याकरता त्यांनी नियम घालून दिलेला होता. नियम हल्लीचे लोक तो उत्सवाकरता तर नियम पाळतात. आता आज कांदे नवमी आहे ना, आज फक्त करतील हा भरपूर कांदे काय मी आत्ता म्हटलं सगळे पदार्थ खातील, पण पुढचे 4 महिने खायचे नसतात. हा नियम कोणी पाळत नाही. हां असतील, नाही असं नाही, पण आता ती संख्या कमी झालेली आहे. जे पूर्वीची लोक होती जी अगदी नियमाने चातुर्मास पाळायचे, आता असं झालं चातुर्मास पाळायचा म्हटलं की आज हा आषाढ महिना आहे ना, ह्या महिन्यात भरपूर खाऊन घेऊ, जे मिळेल ते मांसाहार भरपूर करू. श्रावण महिना एकदा नाही, श्रावण महिना बाबा मी नाही, पण श्रावण महिना मी खाणार नाही हा म्हणणारा मनुष्य श्रावण महिना कधी संपतो याची वाट बघत असतो. ते संपला की झालं, त्याची सुरुवात झालीच लगेच ते तोडायला सगळं. तसं नाही, मग पाळायचं असेल तर व्यवस्थित पाळा, मग नसेल तर चातुर्मास तरी कशाला ना. ज्याला काही नसेलच, माझं तर असं म्हणणं आहे, जी गोष्ट आपण मनामध्ये त्याच्या आहे, मला हे खायचं आहे, मला भजी खायची आहेत, मला अमुक खायचं आहे, मला तमुक खायचं आहे, हे म्हणत जो श्रावण महिना घालवतो तर त्यांनी घालवूच नाही. त्यांनी ज्याच मनाला येईल ते त्यांनी खावं ते. हां, जो खरंच सात्विक असेल, हा विचारही मनात आणणार नाही, त्यांनी श्रावण महिना पाळला तर ठीक आहे, पण श्रावण महिना संपायची वाट बघणाऱ्यांनी तर अजिबात पाळू नये. जे मनाला वाटतं ते खावं सरळ. मग ह्याच्या मागं सुद्धा एक कथा आहे. म्हणजे हा जो दिवस आहे ना आजचा, एक छोटीशी कथा त्याच्यामध्ये अशी होती की आपल्या सगळ्यांना माहिती असेल की भक्त प्रल्हाद नारायणाचा भक्त म्हणजे महाविष्णूंचा भक्त, आणि जेव्हा हिरण्यकश्यपूचा वध झाल्यानंतर तरुणपणामध्ये नंतर त्याच्या हाती जेव्हा सत्ता आली त्या राज्यामध्ये, रामराज्य कसं म्हणतो तसं सगळं सुरू होतं. पण अचानक एक राक्षसाच्या मनामध्ये आलं, ही राक्षस लोक कसं की कुठून तरी एखाद्या गोष्टीला खो घालायचा किंवा एखादं राज्य चांगलं चाललं असेल त्याच्यामध्ये जाऊन त्याचा विध्वंस करायचा, जी योजना त्या राज्यामध्ये असेल ती पूर्ण उचकडून टाकायची, ऋषीमुनींना त्रास द्यायचे. एक अनतिक नावाचा राजा होता, तो हे सगळे उद्योग, तो राक्षस तो हे सगळे उद्योग करायला लागला. भक्त प्रल्हादापर्यंत तक्रारी गेल्या. त्यांनी महाविष्णूंना आराधना केली, प्रार्थना केली की नारायण हा जो राक्षस इकडं सगळा धुमाकूळ घालता याचा बंदोबस्त कसा करणार, तुम्ही काय करणार आहात का. तर नारायण म्हणले की आता एकादशी जवळ येते, ह्या एकादशीला देवशयनी एकादशी म्हणतात, म्हणजे देव आता विश्रांती घेणार. भक्त विष्णू जो असतो त्या भक्त लोकांनी महाविष्णूंनी त्यांना सांगितलं की आता मी विश्रांती घेणार आहे, हा सगळा कारभार आता महादेवांच्याकडे जाणार आहे. मग भक्त लोक काय करतात की विष्णू विश्रांती घेतात म्हणजे आपण त्यांची उपासना जास्तीत जास्त करू. ह्या 4 महिन्यामध्ये बघा सत्यनारायणाची महापूजा असते सगळीकडं, जेवढं करून देवाचं विष्णू सहस्त्रनाम. महाविष्णू विश्रांती घेणार म्हणजे शब्दशः अर्थ नाही की बाबा 4 महिने झोपून राहिलेत, असं न घेता की त्यांची जी शक्ती असते ती त्याला योग निद्रेत आपण म्हणतो, योग निद्रेमध्ये जाऊन विष्णूंना सुद्धा आराधना करायची असते, आणि ते आराधना करत असतात शिवाची. शिवाची उपासना श्रावण महिन्यामध्ये महत्त्वाची सांगितली गेली. दोन्ही असतं, महादेव विष्णूंची उपासना करतात आणि विष्णू शिवाची उपासना करतात. हा जो काळ आहे, हा 4 महिन्याचा काळ महादेव जो सांभाळत असतात, तो सुरुवात होतो देवशयनी एकादशी, म्हणजे देव आता विश्रांती घेणार, देव झोपणार. नारायणाने त्याला सांगितलं की प्रल्हादा माझी आता विश्रांतीची वेळ होणार आहे, जे काय करायचं आहे ते तुलाच करायचं आहे, तू लवकर त्या राक्षसाचा वध कर, त्या अनैतिकाचा वध कर. जोपर्यंत मी जागा आहे तोपर्यंत माझी सगळी तुझा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेत, माझी शक्ती तुला मिळेल. आणि हे सगळं झाल्यानंतर प्रल्हादांनी त्या राक्षसाबरोबर युद्ध सुरू केलं आणि त्याचा वध केला. त्याचा वध केल्यानंतर आता त्याचं शरीर जाळायचं, पुरायचं काय, आता विष्णू त्याला म्हणतात त्याचं शरीर पुरून टाक जमिनीमध्ये. तो देह तिथे पुरल्यानंतर काही दिवसांनी तिथे एक झाड उगवतं. जिथं देह पुरला त्या देहात त्या जागेतनं एक झाड उगवतं. त्या झाडाचं नाव
कंदर्प, कंद आणि दर्प उग्रवास असलेला कंद, ज्याचा मूळ खाली असेल जमिनीमध्ये, तो असं तो वृक्ष. पण त्या जागेमध्ये राक्षसाचा देह आहे म्हणून देव लोक, हा जो पदार्थ त्या झाडातनं आलेला आहे, तर देव लोक सांगतात ह्या पदार्थाचा आम्हाला नैवेद्यामध्ये तुम्ही उपयोग करू नका. बरीचशी लोक बघा अजून कंदर्प म्हणजे कांदा, थोडक्यात त्या कांद्याचा उपयोग नैवेद्यामध्ये कधी, बरेचसे असे आहेत परिवार पाळणारे नियम की कांदा लसूण वर्ज्य. आपण आपल्याकडं पाठीमागं काकडे साहेब बसलेले आहेत, जेव्हा त्यांचा महाप्रसाद होता तेव्हा त्यांनी सुद्धा सांगितलं होतं की प्रसादामध्ये कांदा लसूण नको म्हणून. अशी बरीचसे आहेत लोक. तर तो जो दिवस होता तो दिवस आजच्या हा नवमीचा असावा असं त्यांनी सांगितलं, म्हणून एक महत्त्व आलं. आणि दुसरं महत्त्व असं आलं की एक 1820-21 मधली गोष्ट आहे, ही खरी घडलेली आहे ती. भंडी शेगाव, मला वाटतं पंढरपूरच्या अलीकडे एक गाव आहे असं भंडी शेगाव. तर त्या भंडी शेगावमध्ये खूप गरीब शेतकरी म्हणा, शेतकरी काय त्याच्याकडे जेमतेम 1-2-3 गुंठे जागा असेल, त्याच्यामध्ये जे उत्पन्न येईल त्याच्याकडे बैल बिल काही नव्हते. पाऊस पडला, उत्पन्न आलं, ते साधन. तरी पण त्याचा एक असा नियम होता की ते भंडी शेगावपासून तर पंढरपूरला पांडुरंगाचं दर्शन घ्यायचा, घरामध्ये जे झालं असेल तयार त्याचा नैवेद्य दाखवायचा आणि परत यायचा. हे अंतर मला वाटतं 8 ते 10 किलोमीटर, भंडी शेगाव ते पंढरपूर. रोज जायचं, परत यायचं आणि मग आल्यानंतर ते जेवायचं. लोक त्याला म्हणायचे, अरे बाबा तू इतक्या लांब तो नैवेद्य घेऊन येतो, तो पांडुरंग तिथे खात असेल नसेल, पण तो म्हणतो पांडुरंगाने खाल्ला नाही तर मला पांडुरंगाचं दर्शन तर होतंय, मला विठ्ठलाचं दर्शन होतंय, माझ्या मनाला शांती मिळते. आणि मग घरी आल्यानंतर जे काय असेल त्यातलं थोडं थोडं, 2 मुली होत्या त्याला, पण सगळी लोक समजूतदार. आता गरीबच सगळे म्हणतात तर करणार काय, जे असेल त्याच्यात आपल्याला पोट भरायचं आहेच. 2 घास नैवेद्याचे जे आणले असतील ते 2 घास खाल्ले तरी पोट भरतं. ह्या भावनेने सगळेजणं जो मिळेल तो प्रसाद म्हणून ते ग्रहण करायचे. आता एक दिवस होता असं की घरामधलं धान्य संपत आलेलं आहे, संपल्यातच जमाय म्हणा. आज नैवेद्य काय करायचा हा प्रश्न पडला. आता बायकोसमोर प्रश्न आहे, आज नैवेद्य काय करायचा. सगळीकडे डबे उचकटून बघते, काही नाही. थोडंसं भाकरीचं पीठ मिळतं, एक भाकरी होईल जेमतेम असं एक पीठ, ती भाकरी थापते आणि त्या चुलीच्या त्या लाकडांच्या ह्याच्यात तिला एक कांदा सापडतो, अर्धवट भाजलेला कांदा त्या लाकडांमध्ये. ती तो कांदा काढते, त्या भाकरीवर ठेवते. पूर्वी ती पितळी म्हणायची असते, ती पितळी परातीसारखं ते, त्याच्यात लोक जेवायचे. ताट आपण म्हणतो ना स्टीलचं ताट, तसं त्याला पितळी म्हणायचे. त्या पितळीमध्ये भाकरी आणि तो कांदा ठेवते आणि नवऱ्यात सांगते की आज एवढाच नैवेद्य आहे. ठीक आहे म्हणतो, त्याच्यावर झाकण घेऊन नवरा निघतो. बरं, मधल्या वेळात काय होतं की तो पंढरपूरला पोहोचोपर्यंत, म्हणजे ही शोधाशोध करण्यामध्ये जो वेळ जातो तेवढ्या वेळात त्याची नेहमीची जी पंढरपूरची वेळ असते तिथं पोचायला त्याला उशीर होतो. गाभारा लावला जातो, कारण दुपारी भगवंताची विश्रांतीची वेळ. पुजारी सांगतात नैवेद्य आत्ताच झालेला आहे, आता भगवंत झोपलेले आहेत म्हणतात. तो म्हणतो ठीक आहे, ताट तिथे बाहेर ठेवतो. आणि जेव्हा दुपारी परत 2-3 वाजता जेव्हा दार उघडणार आहे तोपर्यंत वाट बघत बसू म्हटलं. आता ते वाट बघताना आपलं तो भजन करत असतो त्याच्या मनामध्ये की आता विठ्ठला तुला आता तरी कळवळा येऊ देत, तुलाच नैवेद्य आणलेला आहे म्हणतो आणि तू असं भाकरी आणि कांदा खाणार का असा. ह्या विचाराने त्याला वाईट वाटतं की आपण विठ्ठलाला काही देऊ शकत नाही आहे. एक कांदा तो अर्धा जळलेला आणि भाकरी, कसं वाटेल भगवंत जेवतायत एवढंच. तरी पण मनातनं इच्छा आहे बाबा आणलं हे तर तू घे. ह्या कळवळीने त्याच्या डोळ्यातनं अश्रू गळायला लागतात. कधी त्याची आपण म्हणतो ना समाधी लागली, अशा पद्धतीने त्याला कधी थोडीशी अशी त्याचे डोळे झापड आल्यासारखं होतं. तो अर्धवट झोपेत म्हणत बसलेला असताना पुजारी येतात. आता विठ्ठलाला आतमध्ये बघितलं असेल आपण, म्हणजे आम्ही ऐकलंच असं की विठ्ठलाचं नैवेद्य म्हणजे मोठं चांदीचं ताट भरलेलं असतं आणि पुरणपोळीपासून सगळी पंचपक्वान्न त्याच्यामध्ये असतात. जोशी काकू इथे बसलेत, पंढरपूरच्याच आहेत.
संपूर्ण ते ताट भरलेलं नैवेद्य दाखवून मग ते झाकून ठेवलेलं ताट असतं. पुजारी आतमध्ये जातात, दार उघडून गाभाऱ्याचं. हा आपला बाहेर बसलेला आहे. गाभाऱ्याचं दार उघडल्यानंतर नैवेद्याचं जो ताट झाकलेलं असतं ते ताट बाजूला काढतात. बघतात तर तिथं भाकरी अर्धवट खाल्लेली आणि कांदा अर्धवट खाल्लेला आहे त्या ताटामध्ये दिसतो. बाकी कुठलाही पदार्थ खाल्लेला दिसत नाही. मग ते पुजारी म्हणतात, आपण हे ठेवलं नाही, हे आलं कसं काय ह्याच्यात? बाहेर येऊन बघतात तर तो त्यांनी जो ताट आणलेला असतं त्या माणसानी त्याच्या बाहेर गाभाऱ्याच्या बाहेर ठेवलेलं असतं. त्याच्यात बघतात तर पूर्ण भाकरी आणि तो कांदा दिसतो त्याला. परत आतमध्ये जाऊन बघतात, परत अर्धवट भाकरी अर्धवट कांदा. जवळ जाऊन बघतात तर विठ्ठलाच्या ओठापाशी काहीतरी लागलंय, जवळ पुसायला लागतात तर तो भाकरीचा एक बारीक कण असा आणि कांद्याचा कण आणि विठ्ठलाच्या तोंडाला कांद्याचा वास येतोय. म्हणजे बहुतेक विठ्ठलाने हा नैवेद्य खाल्ला हे बघितल्यानंतर तो पुजारी त्या डोळ्यातनं त्याच्याच डोळ्यातनं अश्रू यायला लागतात आणि तो बाहेरून त्या शेतकऱ्याचा तो पाया पडतो. म्हणतो, बाबा तो नैवेद्य आणलेला आज प्रत्यक्ष परब्रह्माने खाल्ला म्हणतात. आमची पुरणपोळी खाल्ली नाही पण तुझी भाकरी आणि कांदा खाल्ला. आणि हे बघितल्यानंतर त्या शेतकऱ्यालाही रडू आवडत नाही. दोघंही तिथे रडत बसतात. थोड्या वेळाने भानावर येतात. जो तो भाकरी आणि कांदा घेऊन घरी येतो तो परत तो शेतकरी. आणि इकडं चमत्कार घडतो. त्या रात्री पण त्या पंढरपूरमध्ये एक श्रीमंत सावकार राहत असतो. त्या सावकाराच्या स्वप्नात प्रत्यक्ष विठोबा जातात आणि सांगतात, आज मला ज्याने नैवेद्य आणला त्याचा पत्ता अमुक अमुक आहे. तू उद्याच्या उद्या त्याच्याकडे जायचं, त्याला 5 एकर जमीन द्यायची, धनदौलत त्याला द्यायची, त्याला तू आनंदी कर. स्वप्न पहाटेच्या वेळचं असतं. तो सावकार पण धार्मिक म्हणला पाहिजे. उठल्याबरोबर तो बघतो, पत्ता शोधत जातो त्याच्या घरी. त्या शेतकऱ्याला सांगतो, बाबा असं मला स्वप्न पडलं, तुझ्या नावावर अशी जमीन करायला सांगितली, ही धन दौलत तुला आणलेली आहे, धान्य जे काय आणलं असेल त्यांनी सगळं त्याच्या घरापुढे नेऊन ठेवतात ते. आणि तू काय केलं म्हणले, तुझ्या विठ्ठल कसा प्रसन्न झाला, तू काय दिलं विठ्ठलाला? तो म्हणतो, मी फक्त भाकरी आणि कांदा दिला पण त्याच्यामध्ये माझं प्रेम होतं, माझी भक्ती होती. आपण नैवेद्य दाखवताना देवाला कुठल्याही पंचपक्वान्न तुम्ही जर का ताठ मानेने घेऊन गेलात, मी अमुक अमुक आणलेलं आहे, तर देव स्वीकार नाही करणार. तुम्ही नम्रपणाने गेलात, भाजी भाकरी आणलेली आहे, जे आहे ते खूप आंतरिक भावनेने मी आणलेलं आहे, खूप ओढीने मी आणलेलं आहे, असं जर का तुम्ही दिलं तर तो नक्कीच कबूल करतो. आपल्या मनामध्ये तेवढा भक्तिभाव पाहिजे. त्याला त्या देवाला कुठलंही म्हणजे चांदीचं ताट नको, कुठले पंचपक्वान्न नको, फुलं नको, पैसे नको. फक्त मनामध्ये इतकी कळवळ जशी त्या शेतकऱ्यांना दाखवली तशी जर का आपण दाखवली तर तो विठ्ठल किंवा कोण असेल आपला आराध्य दैवत ते नक्कीच ते स्वीकार करतो तो नैवेद्य. आणि ही घटनासुद्धा त्या नवमीच्या दिवशीच घडली. बरोबर त्या शेतकऱ्याला श्रीमंत केलं त्यांनी विठोबांनी, म्हणून त्या नवमीला इतकं महत्त्व प्राप्त झालं. आणि आज आता आपण सगळ्यांनी केलं असेलच घरी. आजच्या ह्या दिवसाला म्हणजे पौराणिक कथा तर आहेच ही, पण आपल्या पूर्वजांनी का महत्त्व दिलं की आपल्याला पुढं मागं काही पचन संस्थेचा बिघाड होऊ नये म्हणून हे कांदा लसूण वर्ज्य जे सांगितलं होतं ते शास्त्रीय कारण लक्षात ठेवायचं फक्त. आणि येणाऱ्या चातुर्मासामध्ये महाविष्णूची जेवढी सेवा करता येईल तेवढी सेवा आपण करायची, तो लाभ घ्यायचा. ही आपल्याला संधी असते सेवा करून आपल्याकडनं घ्यायची. महाराज इथे बसलेले आहेत पण आपण इच्छा दाखवली असं करायचं तर ते नक्कीच करून घेतील. मी इथे थांबण्यापूर्वी असं सांगतो की बुधवार गुरुपौर्णिमा हा जो मंदिरातर्फे साजरा दरवर्षी जो केला जातो उत्सव, तो उत्सव आपण इथली जागा आपल्याला अपुरी पडते त्या कारणास्तव आपण गोगटे प्रशाला आपण इथून बाहेर पडल्यानंतर विजय टॉकीजकडे जो रस्ता जातो त्या रस्त्यावरती गोगटे प्रशाला ही पुणे महानगरपालिकेची शाळा आहे. ती संध्याकाळी तिथे 7 वाजल्यापासून इथे आपली आरती 5:30ला होणार आहे आणि आरतीनंतर आपण पालखी घेऊन त्या शाळेमध्ये जायचे. गुरुपूजन आणि पुढचा जो महाप्रसाद वगैरे कार्यक्रम आहे तो सगळा कार्यक्रम आपल्या त्या शाळेमध्ये होणार आहे. फक्त सगळ्यांनी लक्षात ठेवा, बदललेली आहे आरतीची वेळ संध्याकाळी 5:30. इथून आपण जर का लवकर त्या शाळेमध्ये गेलो तर आपले पुढचे कार्यक्रम तिथे लवकर संपतील. आजच्या गुरुवारी मी इथे थांबतो. आपण स्वामींचे जय जयकार करू. आणि पालखी प्रतिकात्मक जर का काढायची असेल तर आपल्याला थोडासा आपल्या मार्गात थोडा बदल करून पालखी न्यावी लागेल.
जे सेवेकरी तिथे बसलेले असतील त्यांना तिथे महाप्रसाद जागेवरच मिळेल. जे सेवेकरी इथे मंदिरात असतील त्यांना इथे मंदिरातच जागेवर महाप्रसाद मिळेल. एकदा आपण स्वामींचा जय जयकार करू आणि मग पुढच्या कार्याला, पुढच्या सगळ्या सेवेला सुरुवात होईल. जय जय श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ अण्णा महाराज की जय.